आता राज्यातील महिलांकरता आनंदाची बातमी आहे, कारण हिवाळी अधिवेशनानंतर लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। अधिवेशनानंतर हप्ता देण्याचं नियोजन केलं जाईल अशी माहिती भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी दिली आहे। तर सरकार स्थिरावल्यानंतर अनेक विषय मार्गी लागतील अशी भूमिका, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत दादा पाटील हे देखील व्यक्त करतायत। लाडक्या बहिणींच्या संदर्भात जर काही सदोष अकाउंट त्या ठिकाणी असतील तर त्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जाहीरच केलं होतं की पुन्हा एकदा लाडक्या बहिणींची योजना पारदर्शकपणे सुस्थितीत आणण्याची आवश्यकता आहे आणि तेच त्या ठिकाणी होतंय। कुठल्याही प्रकारे लाडक्या बहिणींवर अन्याय होणार नाही। लाडक्या बहिणींची योजना पुढे अविरत चालू राहील। जे 2100 रुपये देण्याचं आमच्या वचननाम्यामध्ये होतं तेही त्या ठिकाणी निश्चितच पूर्ण केलं जाईल। आता अधिवेशन नागपूरला आहे। या अधिवेशनामध्ये या ठिकाणी या योजनेसंदर्भात हप्ताही येईल आणि 2100 रुपया संदर्भात सुद्धा त्या ठिकाणी भूमिका स्पष्ट होईल। लाडक्या बहिणींच्या संदर्भात लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।